माऊली ज्ञानोबा रामकृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम उभारेला हात जगी जानवेली मात जगी जानवेली मात जगी जानवेली मात उभारिला हात जगी जाणवेली मात जगी जाणवेली मात जगी जाणवेली मात उभारेला हात जगी जानवेली मात जगी जानवेली मात जगी जानवेली मात उभारिला हात जगी जाणवेली मात जगी जाणवेली मात जगी जाणवेली मात देव बैसले सिंहासनी आल्या याच काशी पुरे धनी आल्या याच काशी पुरे धनी आल्या याच काशी पुरे धनी देव बैसले सिंहासनी आले याच काशी पुरे धनी आले याच काशी पुरे धनी आले याच काशी पुरे धनी एकाचा कैवाडे उगवी बहुतांचे कोडे उगवी बहुतांचे कोडे उगवी बहुतांचे कोडे एकाच्या कैवाडे उभी बहुताचे कोडे उगवी बहुताचे कोडे उगवी बहुताचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याच काशी पुरे धनी आल्या याच काशी पुरे धनी आल्या याच काशी पुरे धनी देव बैसले सिंहासने आल्या याच काचे पुरे धनी आले याच काचे पुरे धनी आले याच काचे पुरे धनी दोन्ही ठाई तुका दोन्ही नाही तुका दोन्ही ठाई तुका दोन्ही नाही तुका दोन्ही ठाई तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका दोन्ही नाही तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका दोन्ही ठाई तुका दोन्ही नाही तुका दोन्ही ठाई तुका दोन्ही नाही तुका दोन्ही ठाई तुका नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका नाही पडो देत चुका दोन्ही नाही तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका देव बैसले सिंहासनी 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 आल्या याच काची पुरे धनी आल्या याच काची पुरे धनी आल्या याच काची पुरे देव धनी बैसले सिंहासनी आले याच काचे पुरे धनी आला याच काचे पुरे धनी आले याच काचे पुरे धनी टाळी वाजवा विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हरी जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हरी जय विठोबार कुमाई हरी जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबा हात उभारिला हात जगी जानविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याच काशी पुरे धनी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याच काशी पुरे धनी दोन्ही ठाई तुका काही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याच काशी पुरे धनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगन निहित पाणी मंडना मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीका यद्धातुं मुनींद्रे समागत दिशंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नवन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरुदास दुखा जयांचे केली स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम नांकांक तेजोधिका मोदिवक्रम खलानी शबादापनमुदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी नमो कर्मभूमी जिते वाढलोमी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपण असावे जवळी लाली मेरे लाल की जित देखूं तला देखन गई लाल को हो गई लालम लालाई हनुमंत विराजी कथा कुरुमती अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारी पवन कुमार सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझ लागी आपल्या बाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया हे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा बोला बोला ताडी वाजवा रगडला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशानी हरे ताप साधकाचा
ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा उभारिला हात जगी जानविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याच कासी पुरे धनी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मुनीच्या चरणावर विनम्रपणे साष्टांग प्रणिपात करून आजच्या कीर्तना करता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कट असणारे वैराग्याची मूर्तिमंत पुतळे ज्ञानाचा सागर भक्तीचा सागर आणि वैराग्याचे शिखर वारकऱ्याचं अधिष्ठान वारकऱ्याचं प्रतिष्ठान आणि वारकऱ्याचं श्रद्धास्थान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि महाराजांचा अत्यंत महत्वाचा अतिपरिचयाचा आणि प्रासंगिक प्रसंगातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी हात वरती करून उपदेश करतात. विठ्ठल माझा आवाज येतोय का तुम्हाला? आता इको थोडा कमी करा आणि स्वरचा आवाज पण कमी करा. जेवढ्यांपर्यंत माझा आवाज येतोय तुम्हाला माझी विनंती बोलू नका कीर्तन चालू झालंय. जेवढ्यांनाही माझा आवाज येत असेल एकतर उशीर आपल्याला भरपूर झालेला आहे म्हणजे आता अर्ध कीर्तन व्हायला पाहिजे तर तिथे आपली सुरुवात आहे. विनंती एकच आहे तुमचा लेकरू समजा तुमचा मित्र समजा तुमचा जीवाभावाचा समजा विनंती एक आहे जेवढे लांब बसले ना तेवढे पुढे येऊन बसले तर बरं होईल. थांबा मी सांगतो तुम्ही नका सांगू मी सांगतो आता. या पुढे या आणि पुढे येण्याचा फायदाही सांगतो तुम्हाला. या पुढे या. कीर्तनात माणसानं पुढे येऊन बसलं पाहिजे. बघा बरं आता कसं भरलेलं वाटतंय. हा फक्त याच्या समोर बसू नका नाहीतर कान खराब होतील. बसा बोलू नका. पुढे सरकायला सांगितलंय बोलायला नाही. उभारिला हात जगी जानविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याच कासी पुरे धनी. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा किम निमित्तानं आज आपण एकत्रित आलो सर्वांना ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे. मला असं वाटतं या सभा मंडपामध्ये या मंडपामध्ये असा एकही व्यक्ती नाही की ज्याला आजचं कीर्तन काय निमित्तानं आहे ते माहिती नाही. कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं. काय लागतं? बोला काय लागतं? कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. जर आज कोणी विचारलं का हो आजचं कीर्तन काय कारण म्हणे विनाकारण होतंय का? विनाकारण कीर्तन होत? बोला चला तुम्ही विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू माईबाप विनाकारणच कीर्तन होत आहे. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्हाला बोललो मगाशी रेंज मध्ये बसा. ऐका कीर्तन तर रोजच ऐकतो आपण. महत्वाचा मुद्दा सांगतो पुढे चालतो. माणसाने कुठल्या रेंज मध्ये यायचं की नाही यायचं हे ठरवण्यापेक्षा माणसानं देवाच्या रेंज मध्ये यायचं हे निश्चितपणे ठरवलं पाहिजे. का? जिओ आयडिया एअरटेल कधी यांची रेंज जाईल सांगता येत नाही. संसाराची तर रेंजच नाही. पण ह्या रेंज मध्ये येण्यापेक्षा देवाच्या रेंज मध्ये या. फायदा काय होईल? जाता जाता सांगतो पुढे चालतो. म्हणजे पुढच्या वेळेस मला वाटत नाही या गावात सांगावं. जुनी परंपरा या गावाला आहे. म्हणजे आमचे आदरणीय वारकरी संप्रदायातले जे ज्येष्ठ उपासक मंडळी होती आणि वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांमधले आध्वर्यू त्यांची कीर्तन इथं होऊन गेलीत. म्हणून माझ्यासारख्या अज्ञानानं बोलू नये पण जाता जाता सांगतो. माहिती असेल नसेल देवाच्या रेंज मध्ये येणं का गरजेचं आहे? मंगेश महाराज असं म्हटलं जातं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा लीला आपण नेहमी काल्याच्या कीर्तनातून ऐकतो. 2 सप्ते आपल्या गावाला होता. भगवान परमात्मा खोड्या करायला लागले आणि खोड्या करत असताना आता आईलाही सहन झालं नाही म्हणून यशोदा माईनं यमुना माई पुढे नवस केला. यमुना माई म्हणजे यमुना नदी. यमुना माई पुढे नवस केला आणि नवस करून सांगितलं म्हणले आई जर माझ्या कानानं कृष्णानं खोड्या करणं थांबवलं तर मी 1000 दिवे लावून तुला अर्पण करेल. ऐकू येतंय ना? 1000 दिवे लावून तुला मी अर्पण करेल. असं म्हटल्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणू लागला जर आपण खोड्या थांबवल्या नाहीत तर यमुना माईचं अस्तित्व नाहीसं झाल्याशिवाय राहणार
म्हणून कृष्णानं जवळजवळ 1.5-2 महिने खोड्या करणं थांबवलं. यशोदा माईला शाश्वती आली की आपल्या लेकराच्या खोड्या थांबल्यात म्हणजे आई नवसाला पावली. कोण? यमुना माई. आणि म्हणून यशोदा माईनं 1000 दिवे बनवले. कृष्णाला सोबत घेतलं, कारण ज्याचा नवस आहे तो सोबत पाहिजे ना. कृष्णाला सोबत घेतलं आणि यमुना माईच्या पात्राजवळ गेली आणि त्या नदीच्या पात्राजवळ गेल्यानंतर एक एक दिवा लावा आणि पाण्यात सोडावा. माझा कृष्ण परमात्मा असं दूर जाऊन बसलं थोडासा. आईनं एक एक दिवा लावावा आणि पाण्यात सोडावा. कृष्ण परमात्म्यानं पुढं किनाऱ्यावर बसावं. इकडनं आईनं दिवा लावून पाण्यात सोडला की तिकडनं कृष्णानं एक एक दिवा किनाऱ्यावर आणावा. मग आईनं कृष्णाकडे बघत बघत आश्चर्यचकित दृष्टिकोनातून विचारलं, का ना कृष्णा, अरे काय करतोय? म्हणले, आई तू लावलेला दिवा आहे ना, एक एक दिवा किनाऱ्यावर घेतोय. आईनं स्मित हास्य करत कृष्णाला प्रश्न विचारला. म्हणले, कृष्णा, अरे ते जरी खरं असलं पण 1000 दिवे आहेत, तू काय 1000 दिव्यांना किनाऱ्यावर आणणार आहे का? माझ्या कृष्ण परमात्म्यानं दिलेलं उत्तर गोड आहे. माझा कृष्ण परमात्मा म्हणतो, आई मी 1000 दिवाचा ठेका घेतला नाही आई. जो दिवा माझ्या रेंज मध्ये येईल नाही त्याला मी किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करतो. कळतंय तुम्हाला? म्हणून कोणाच्या रेंज मध्ये येण्यापेक्षा देवाच्या रेंज मध्ये येणं अतिउत्तम आहे. विठ्ठला सुंदर असा योगी या गावामध्ये मी सांगत होतो किम निमित्तानं कार्यक्रम आहे. तर सांगू, आज आपल्या या नांदुर्डी गाव ना, नांदुर्डी तालुका निफाड, जिल्हा नाशिक. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सुंदर असं आणि परंपरेला सुशोभित असणारं आपलं हे नांदुर्डी गाव. या नांदुर्डी गावाकडनं मला असं वाटतं आज महाराष्ट्रभर नाही तर भारतभर लोकांनी आज आमच्या या नांदुर्डी गावातून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ना, काही गोष्टी जोपासण्यासारख्या आहेत. अहो, सप्ताह कीर्तन कोणीही करतंय दादा, पण ज्या समाजाला आपण वाढीत टाकतो आणि ज्या समाजाला कुठंतरी आपण खालच्या लेवलनी बघतो, आज त्या समाजानं पुढे येऊन पुढाकार घेऊन आज आपल्या देवाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्तानं सप्ताह उत्सव कीर्तन करावं. याच्यापेक्षा मोठी जाणीव आणि याच्यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट कुठली असेल? आज या समाजाकडनं शिकण्यासारखं आहे आणि माणसानं कोणाकडनंही शिकत राहावं. आज माझ्यासाठी हा समाज एक गुरुस्थानी आहे. भगवान श्री दत्तात्रय प्रभू ज्यांच्याकडनं शिकले सर्वांना प्रत्येकाला गुरु बनवलेला आहे. तसं आज या समाजाला कुठेतरी आजच्या कीर्तनातून मी गुरु बनवलेला आहे. जो समाज सैरा वैरा धावतोय, पण आदर्श आहे आमच्या नांदुर्डी गावातील लोकांचा की आज सैरा वैरा न धावता या ठिकाणी त्यांनी ठरवलं असतं तर डीजे लावला असतं, या ठिकाणी ठरवलं असतं तर बाकीचे कार्यक्रम केले असते. पण ते कार्यक्रम न करता भगवंताची सेवा, भगवंताची प्राणप्रतिष्ठान म्हणून भगवंताचंच नामस्मरण व्हावं या अट्टहासानं या समस्त समाज परिवारानं केलेला हा एक दिवसीय उत्सव एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्याकरता. हा खरंच आदर्श आहे दादा. तुमच्या गावाचा आणि तुमच्या गावातल्या या परंपरेचा आदर्श महाराष्ट्रभर आणि भारतभर लोकांनी घेतला पाहिजे. असा असणारा हा समस्त मातंग समाज आणि या मातंग समाजाचे दैवत असणारे सर्व असणारे आणि मातंग समाजाचे आदर्श असणारे गामजी बाबा म्हणजे मांगीर बाबा यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. कुठेतरी जसं जीवाला स्थान आहे तसं देवाला सुद्धा कुठेतरी स्थान भेटलं पाहिजे आणि देवाला स्थान भेटावं म्हणून या समाजानं केलेला अट्टहास आणि त्या देवाचं मंदिर उभारलं आणि त्या मंदिरामध्ये आज मांगीर बाबाची प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त चालू असलेला हा सोहळा आणि तिथे आमच्या गामजी बाबाला स्थानापन्न केलं आणि गामजी बाबाला आपल्या गावात बोलून गावात असणारी दुःख संकट निवारण करण्याकरता चालत असलेला हा हरिनाम उत्सव एक दिवसाचा. मांगीर बाबाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. काडोबाईचा रखवालदार आणि अजून एक बाई आहे ना, काय नाव आहे? लखाबाई. ऐक नाही, माहिती की नाही? बांगड्याची माड लिंबावानी डोड उभी आहे नदीच्या काठाला लखाबाई पोतरा झाले त्या लखाबाईचा रखवारदार आणि लखाबाईन काळोबाईचा नवसाला पावलेला एक जीव
जो या समाजाकरता प्रतिभावंत ठरला, शूर ठरला, ते म्हणजे मांगेर बाबा. आणि त्या मांगेर बाबाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त आज आपण एकत्रित आलो. आता जीव काय आणि देव काय? जीव आणि देव एकच आहे. मग जीव काय आणि देव काय? आज मांगेर बाबानं केलेली किमया, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि पुरुषार्थ म्हणून आज या समाजामध्ये फक्त त्यांना एक माणूस म्हणून मान नाही मिळाला, तर देव म्हणून आज या समाजात मांगेर बाबा पूजले जात आहेत. का सांगू? मनुष्य जन्म म्हणजे मायबाप आपल्या करता जंक्शन आहे. जंक्शन, मनुष्य जन्म काय? जंक्शन आहे. मनुष्य जन्म जंक्शन आहे. माणसानं ठरवलं तर माणसाला राक्षसही होता येतं, माणसानं ठरवलं तर माणसाला संतही होता येतं, माणसानं ठरवलं तर माणसाला माणूसही होता येतं, आणि माणसानं ठरवलं तर माणसाला देवही होता येतं, आमच्या मांगेर बाबासारखं. आणि म्हणून आज माणसाने ठरवलं. आणि खरं सांगू, जो देवासारखा वागायला लागला की समाज त्याला देव म्हणून स्वीकारल्याशिवाय राहत. आज या बाबानं केलेली या समाजाकरता नाही तर या महाराष्ट्राकरता एक अनेक प्रकारच्या लीला, त्या माध्यमातून आज देवाचं स्थान त्या बाबाला मिळालं. आणि पुनश्च एकदा शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, हिंदू सनातन पवित्र धर्म संस्कृतीमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी आम्हाला प्रूव्ह झालं की जीव सुद्धा देव बनू शकतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमच्याकरता आदर्श महाराष्ट्र. थोडासा आवाज द्या आणि एक पॉइंट इकडे होऊ द्या. आमच्याकरता आदर्श महाराष्ट्र. आम्ही ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो, ही देवाची भूमी आहे, संतांची भूमी आहे. तुम्ही जर उत्तराखंड मध्ये गेलेत ना, तर जसा प्रवेश करतो तसे बोर्ड असतात, देवभूमी में आपका स्वागत आहे. तसं मला असं वाटतं शासनाने आता मनावर घेतलं पाहिजे. काका निघून गेले नाही तर काकांना सांगणार होतो मी, पण तुम्ही निरोप द्या की शासनानं आता मनावर घ्या, महाराष्ट्राच्या प्रत्येक बाउंड्रीवर एक मोठी कमान लावा, लिहा संत भूमी में आपका स्वागत आहे. तर आमची महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. आणि महाराष्ट्र ज्या देशात आहे त्या देशाचं नाव भारत आहे. कोण हो भारत? कशाला म्हणतात भारत? सांगू का एका वाक्यात? भारत म्हणजे काय? ऐका. चीन जगाचं शस्त्रघर आहे. चीन जगाचं शस्त्रघर आहे. अमेरिका जगाची तिजोरी आहे. ब्रिटन जगाचं सिंहासन आहे. जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. म्हणून जपानी लोकांचं आयुर्वेदामध्ये एक नंबर आहे. ती लोक जास्त जगतात आणि चांगली जगतात. कुठली लोक? जापानी लोक. जापानी लोक चांगली जगतात आणि जास्त जगतात. आयुर्वेदामध्ये एक नंबर आहे मंगेश महाराष्ट्रांचा, म्हणून ते चांगले जगतात. सांगू का? बघा तुमच्या लक्षात येतंय का? जापानी मनुष्य जसा चांगला जगतो तसं जपानी पण मनुष्य चांगला जगतो. होतंय का डाउनलोड? रेंज मध्ये तुम्ही पुण्या ना. जापानी जसा चांगला जगतो तसं जपानी सुद्धा मनुष्य. म्हणून माणसाने जप करत राहावा आणि जपानीवर लक्ष ठेवा. नाना, चष्माले नाना, फक्त जपानी जुताच नाही बरं, माणूस सुद्धा चांगला आहे. बघा झालं का गाणं डाउनलोड थोडस? हा, मग ऐका. चीन जगाचं शस्त्रघर आहे. अमेरिका जगाची तिजोरी आहे. ब्रिटन जगाचं सिंहासन आहे. जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. आणि भारत मात्र जगाचं देवघर आहे. विठ्ठल विठ्ठल आणि या देवघरासारख्या भारत भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. त्यातल्या त्यात आमची पुण्य की आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो. आणि महाराष्ट्रात आमच्या हिंदू पवित्र धर्म संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या रूढी परंपरा सांगितल्या जातात की देव आल्यानंतर त्या देवाला आम्ही स्थान दिलं पाहिजे. जसं आपण हृदयात स्थान देतो तसं देवाला सुद्धा आपल्या गावात स्थान देणं गरजेचं आहे. आणि त्या ज्ञान आज या समस्त समाजानं केलेला हा एक दिवसाचा उत्सव, आणि त्या उत्सवानिमित्त आज आपण एकत्रित झालो. सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आमच्याकरता मांगेर बाबा काय? देवच आहे. आणि म्हणून देव बैसले सिंहासनी. देव मात्र आता सिंहासनावर आरूढ झालेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. आणि देव स्थानापन्न झाल्यामुळे आता काय होईल? एकाच्या कैवारे उगवी बहुताच. कोणा एका करता येणं असतं. आज मी आलो इथे कीर्तनाला, तुमच्या करता अजिबात नाही, मग माझ्या या समाजाकरता. पण आज इथं एक समाजाचा माणूस नाही, अनेक समाजाची माणसं आहेत. जसं जीवाचं आहे, जीव जर एका करता येत नाही तसं देव सुद्धा एका करता येत. देव येत असताना एका करता जरी आला, पण काम करत असताना सर्वांची करत असतो. उगवी बहुतांची. निमित्त मात्र एक आहे.
निमित्त अर्जुन होते श्रीमद भगवद्गीतेसाठी, पण उपदेश मात्र अख्ख्या जगाला देवाला करायचा होता. कोणाला तरी निमित्त ठरवून भगवान परमात्मा येत असतो आणि जगाचा उद्धार करत असतो. तसं पाटलाचं निमित्त धरून मांगीर बाबा आले आणि अख्ख्या समाजाचा उद्धार केला. आणि म्हणून असे बाबा आज या ठिकाणी स्थानापन्न झाले. आता मांगीर या शब्दाचा अर्थ आहे मा म्हणजे मांग आणि गीर म्हणजे याचा अपभ्रंश झाला. गीर म्हणजे वीर. गीर म्हणजे काय? वीर. वीर या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि गीर निर्माण झाले. म्हणजे मांगांचे जे वीर आहेत ते मांगीर बाबा आहेत, ज्यांचं नाव गामजी बाबा आहे. आणि वीर कोणी होत नाही. वीर कोणी होतं का? ऐका, ज्यानं आपल्या आयुष्यात पुरुषार्थ घडवला तो वीर आहे. ज्यानं आपल्या आयुष्यात पुरुषार्थाची खिंड लढवली तो वीर आहे. ज्यानं आपल्या आयुष्यात जे कोणाकडनं शक्य झालं नाही ती कामं करून दाखवली तो कोण आहे? वीर आहे. आपण बघा, पूर्वी जे युद्ध व्हायचे त्या युद्धात जे सैन्य मारलं जायचं, जे सैनिक मारले जायचे यांना आपण काय म्हणायचो? ते मेलेत असं म्हणायचो का? नाही. काय म्हणायचो? ते वीर गतीला प्राप्त झाले. कारण लढता लढता त्यांना मरण आलेलं आहे. आज आमच्या बाबाला सुद्धा या समाजाचा उद्धार करता करता मरण आलेलं आहे. मरण आलं म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून देहत्याग केलेला आहे. वीर होऊन गेलेत. आणि या जगामध्ये देवापेक्षाही बळीवंत जर कोण असतील तर ते संत आहेत. बडियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. तुका म्हणे आम्ही शूर. कोण आहे आम्ही? तुका म्हणे आम्ही शूर. बाहेर आलो संसारा, बाहेर आलो संसारा, बाहेर आलो संसारा. आम्ही शूर आणि बाहेर आलो संसारा. आम्ही शूर आहोत कारण या संसारापासून आम्ही बाहेर आलेलो. पुरुषार्थ आहे संसार सोडून परमार्थाला लागणं, हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. संसार सोडून समाजाची सेवा करणं हा सुद्धा एक छोटस सुख प्राप्त करण्याकरता बघा आपल्याला किती अडचणींना, किती गोष्टींना सामोरं जावं लागतं. चहा प्यायचा असेल ना, चहा पितात का तुम्ही? मागव का अमृततुल्यचा? चहा पितात ना. चहा पिताना सुद्धा बघा ना किती काय काय अट्टहास करावा लागतो. सर्वात पहिले चहा पत्तीला, म्हणजे जी चहाची पत्ती आहे तिला त्याग करावा लागतोय ना. साखराला सुद्धा आपला जीव द्यावा लागतोय. पाण्याला सुद्धा उकडावं लागतंय, म्हणजे त्याला सुद्धा तापावं लागतंय. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं या आरोग्याचा बळी द्यावा लागतोय. मला सांगायचं एक आहे, 1 मिनिटाच्या सुखाकरता जर एवढ्या लोकांना स्वतःचा त्याग करावा लागतो, जर संसारातल्या सुखाकरता एवढा त्याग आहे एक चहा पिण्याकरता, तर परमार्थाचं सुख मिळवण्याकरता किती त्याग करावा लागत असेल. पण लोकांना असं वाटतं मी आज तुळशी माळ घातली म्हणजे उद्या विठोबा माझ्या शेतातच आला पाहिजे. असं नाही. परमार्थामध्ये सुखाची प्राप्ती तुम्हाला विलंबाने आहे, म्हणजे उशिरा आहे, पण उशिरा भेटलेली गोष्ट टिकल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणतात. त्या संसारापासून आम्ही बाहेर आलो आणि आम्ही शूर झालो. आमची महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे. आमच्या महाराष्ट्राची भूमी कोणाची भूमी आहे? शूरवीराची. आमचा देश शूरवीरांचा आहे. शास्त्रकार वर्णन करतात, 3 सजावत देश को सती संत और शूर, 3
सजावत देश को कपटी कायर और क्रूर। तीन सजावत देश को, कोण सजवतो? सती, संत और शूर। हे तीन पद्धतीनं देशाला मान सन्मान मिळवून देण्याची कृती ही तीन लोक करत असतात आणि त्याच्यातले एक शूरवीर। संत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि देव म्हटलं तरी वावगं ठरणार। सांगू का, इथे समाजामध्ये जर कोणाला असं वाटत असेल ना की मी अनाथ आहे, मला कोणी नाही, ज्याला वाटतं ना मला आई नाही, त्यानं आळंदीला जावं। का? आळंदीला कोण आहे? ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया। माझी अनाथांची माय, माझी मौली ज्ञानोबराय अनाथांची माय। ऐका, ज्याला माय नाही त्यानं आळंदीला जावं, ज्याला काका नाही त्यांनी त्र्यंबकला जावं, ज्याला काका नाही त्यांनी सासवडला जावं, ज्याला दादा नाही त्यानं त्र्यंबकला जावं आणि ज्याला बहीण नाही ना त्यानं मेहून मुक्ताईला जावं। सांगू, आमचं महाराष्ट्राचं भाग्य एवढं आहे नाना, महाराष्ट्राला जेवढी पॉवरफुल बहीण मिळाली ना एवढी पॉवरफुल बहीण कुठल्याच राष्ट्राला मिळाली नाही। आणि सांगू, पॉवरफुल होती म्हणून शासनाला सुद्धा ती लाडकी वाटली हो। आलं का तुमच्याकडे? आलं? हा, कारण आमच्या एवढी इतकी पॉवरफुल बहीण दुसऱ्या राष्ट्रात, मग बहीण लाडकी भाऊ लक्षात ठेवा। ही संतांची भूमी आहे। इथे आमच्या संतांजवळ एक गोष्ट आहे ती म्हणजे निकटता। काय? निकटता। बघा ना, महाराष्ट्रामध्ये संत होण्याकरता तुम्हाला संन्यासी म्हणावं लागत नाही। महाराष्ट्रामध्ये संत होण्याकरता तुम्हाला सर्वस्वाचा त्याग करण्याची गरज नाही। महाराष्ट्रात कोणी कोणी कपडे शिवता शिवता संत झाले, महाराष्ट्रात कोणी फुलं विकता विकता संत झालेत, कोणी शेती करता करता संत झालेत, कोणी चपला शिवता शिवता संत झाले। हे महाराष्ट्रात त्या संतांची निकटता आहे। आणि महाराष्ट्रात संतांमध्ये एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही जर संतांजवळ गेलात तर ती संत स्वतः सारखी केल्याशिवाय राहत नाही। आपणा सारी सारखं केल्याशिवाय राहत नाही, त्यांना संत म्हणतात। आणि ती ही संतांची भूमी आहे। म्हणून इथेही आज रीती रिवाज परंपरा रूढी परंपरा यांना जोपासलं जात आहे आणि ते जोपासून आजही देवाची भक्ती
देवाची साधना आणि देवाची उपासना केली जाते. ऐका, या जगामध्ये जीवन जगत असताना तिघही येतात, जीवही येतात, संत येतात आणि देवही येतात. जीव येतो याला जन्म म्हणतात, संत येतात याला अवतार म्हणतात आणि देव येतो याला प्रागट्य म्हणतात. जीव येतो 3 कारण, संत येतात 3 कारण आणि देव येतो 3 कारण. जीव येतो 3 कारण. पहिलं कारण जन्म घेणे लागे, दुसरं कारण केले कर्म झाले, अगा कर्मी जीवरावे, ते सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आणि तिसरं कारण पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्य जन्म प्राप्त होत असतो. जसे जीवाला येण्याचे 3 कारण आहे तसे संतांना येण्याचे सुद्धा 3 कारण. पहिलं कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, दुसरं कारण येथे उपकारासाठी आले घर जावे, आणि तिसरं महत्वाचं कारण हेचे आम्हा करणे का बीज वाढवावे नाम. तसं देव येतो याचे सुद्धा 3 कारण. कुठले कारण? भगवान परमात्मा अर्जुनाला सांगताना संबोधतात, अर्जुना मी येतो याला 3 कारण आहेत. कुठले 3 कारण? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना मी येतो याला 3 कारण आहे. पहिलं कारण परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण, दुसरे दुष्टांचा संहार आणि धर्माची संस्थापना करण्याकरता येत असतो. मग कुठेतरी या समाजामध्ये सुद्धा देवाला वाटलं की आपणही जावं आणि हा समाज जो सैरा वैरा धावतोय आणि सैराट बनून फिरतोय, या समाजाला कुठेतरी आपण सुद्धा एकत्रित आलावं, म्हणून देवानंच पाठवलेली देवाची विभूती म्हणजे मांगीर बाबा विठ्ठल विठ्ठल. या समाजाचा उद्धार करावा, फक्त या समाजाचा नाही तर अनेक लोकांचा उद्धार करावा. आणि उद्धार करता 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 या समाजाने त्या बाबाला एवढं डोक्यावर धरावं, डोक्यावर धरण्यापेक्षा एवढं आदर्श बनवावं, एवढं आदर्श बनवावं आणि एवढं बाबांसोबत एकरूप होऊन जावं की बाबाला जीव सोडून देव पणण्याची संधी प्राप्त करून द्यावी या समाजानं. आणि आजही तुम्ही बघा, चैत्र महिन्यामध्ये ना, कोणतं गाव आहे? शेंद्रा या गावी आणि मंगरुड या गावी आजही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. आणि परत सांगतो, भाविका हो, ती गर्दी जत्रा नाही बरं, ती यात्रा आहे. येते का लक्षात? यात्रा वेगळी आणि जत्रा म्हणजे ना, जाऊ द्या, जत्रा तुम्हाला जाता जाता सांगतो, नको नको नको. जत्रा वेगळी आणि यात्रा वेगळी. ती यात्रा आहे कारण तो आमच्याकरता देव आहे, ते आमच्याकरता संत आहेत. आणि अशी संत मंडळी एकदा आलीत आणि आपल्या गावात स्थानापन्न झालीत की अशा संत मंडळींना स्थानापन्न होताना जगद्गुरु तुकोबारांनी बघावं आणि मग जगद्गुरु तुकोबारांनी समाजापुढं उभं राहून हात वरती करून सांगावं, उभारीला हात, 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 उभारीला हात,
अत्यंत गोड. हात उभा केला जगद्गुरु तुकोबारांनी चव्हाट्यावर हात उभा करून या समाजाला प्रबोधन करताना आणि या समाजाला उपदेश करताना मोठ्या आवाजात म्हणावं, जसे आमच्या महाराजांनी गोड मोठ्या आवाजात चाल म्हटली. कारण जसा भाव आहे ना तशी चाल पाहिजे. मी नाही तर असंच कीर्तनात म्हणलो, जगद्गुरु तुकोबाराय समाजाला उपदेश करायला लागले. त्याने सुरू केलं उभारीला, तर म्हटलं राहू दे, हातच उभा राहिला नाही, गळा कधी उभा राहायचा. पण जसा भाव आहे तशी अत्यंत गोड चाल. सांगू का, मी जाता जाता नेहमी सांगतो, आज बोललो नाही, माफी मागतो. माझी माता माऊली जशी नटून थटून पैठणी घालून उभी राहिली ना, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत. तसं कीर्तनोत्सव किती दिवसाचे असलेत, पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन लाभत नाही ना तोपर्यंत त्या कीर्तनाला शोभा येत नाही. म्हणून आज ही वैष्णव गुणीजन आहेत म्हणून ही शोभा आहे. आणि सांगू का, वारकरी संप्रदायाचं वैभव एवढं आहे दादा, वारकरी संप्रदायाचं वैभव एवढं आहे की वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठ उपासक लोकांनी समोर बसून कीर्तन ऐकावं आणि वारकरी संप्रदायातल्या एक छोट्याशा लेकरानं नारदाच्या गादीवर उभं राहून कीर्तन करावं, ही व्यापकता फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून आज बघा, इथं कीर्तनाला असणारी प्रत्येक वारकरी, मी सांगू का, कीर्तनकारापेक्षा जर मोठा मान कोणाचा असेल ना, साऊंडवाले दादा, तुमचं नाव काय? प्रसाद दादा. वा, तुमचं नावच गोड आहे बा, म्हणून प्रसाद आहे बरं का आज आम्हाला. प्रसाद दादा, कीर्तनकारापेक्षा सुद्धा श्रेष्ठ भक्ती जर कोणाची असेल ना तर ते आपल्या गावातल्या भजनी मंडळाचे. म्हणणार बाबा आमच्या गावाच्या भजनी मंडळाची लाल करताय का? अजिबात नाही. सांगतो, अहो आम्ही ठरवून येतो, मला बोलायला शोकांतिका वाटत नाही. 1 रुपये न घेता हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून राब राब दिवसभर शेतात राबायचं आणि कीर्तनात 2 तास टाळ घेऊन उभं राहायचं. आणि प्रयत्न फक्त एकच, तो बाहेरून आलेला कीर्तनकार जो आपल्या गावात येऊन पैसे घेऊन जाणार आहे त्या कीर्तनकाराचं कीर्तन आपण 1 रुपया न घेता रंगवायचं. हा दृष्टिकोन फक्त गावातल्या भजनी मंडळाचा असतो, बाकी कोणाचा नाही. म्हणून यांचे पाय धुवून आपण पाणी पिलं पाहिजे. माझ्या कीर्तनातला नियम आहे बाबा, कोणी चुकीचं जरी प्रमाण म्हटलं ना तरी मी त्यांना थांबवत नाही, कधीच नाही. ते रागात जरी नसले ना, ते रागात नसले, मला राग आला तरी मी थांबवत का? त्यांचा प्रामाणिक पद्धतीनं प्रयत्न एकच आहे, या भावाचं कीर्तन रंगावं. नाही तर आज लोक टाळ्या वाजवण्याकरता 2 लोक माग फिरण्याकरता दादा त्यांना पगार द्यावा लागतो तेव्हा लोक मागे येतात. असंही कोणी माग येत? आज काय माहिती का, सांगा यांचं नाव काय मला माहिती का? नाही. हे कुठल्या समाजाचे मला माहिती का? पण अत्यंत जीवाभावानं वय झालेलं असताना सुद्धा टाळ घेऊन कीर्तनात उभं राहावं, कीर्तनाला साथ करावी, हा निस्वार्थ परमार्थ आहे. आणि ही वैष्णव गुणीजन आहेत ना, म्हणून हे कीर्तन भजन आहे. म्हणून बोललो, वैष्णवांच्या पायावर दंडवत आहे. विठ्ठल विठ्ठल. सुंदर भाव महाराजांनी व्यक्त केला. तसं आज महाराज आमच्या ड्रेसवर नाही, पण ते महाराष्ट्रातले एक ख्यातनाम नामवंत कीर्तनकार आहेत, संदीप महाराज. संदीप महाराज तुम्ही आहात म्हणून बरं आहे, कारण जो होईल नाराज त्याच्या माग संदीप महाराज. आणि संदीप महाराजांनी गोड, अत्यंत गोड अशी चाल गायली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एकदा भगवान परमात्मा आला आणि स्थानापन्न झाला की झालेली अनुभूती जगद्गुरु तुकोबारांनी उक्त करावी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उबारीला हाता उबारीला हाता उबारीला हाता उबारीला हाता. एकदा हात उभा करून काय म्हणतात, जगी जाण विली मात जगी जाण विली मात. जगाला जाणीव करून सांगतात, आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज, आता अजिबात विचार करायची गरज नाही. का? कारण आपल्या गावात जो योग्यांना दुर्लभ आहे, जपी तपी संन्यासी योगी ज्यांच्या स्वप्नातही देव जात नाही, आणि जो देव योग्यांना दुर्लभ आणि माऊली ज्ञानोबारांना दिसतात तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, योगी दुर्लभ तो म्या देखिला साधन योगिया दुर्लभ
पुणे धनी पाहता पाहता मनान पुरे पाहता पाहता मनाला पुणे धनी पाहता मनान पुरे पाहता पाहता मनाला पुणे धनी पाहता पाहता मनान पुरे देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला देवाचा विठ्ठल योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मनान पुरेची धनी. जो देव दुसऱ्यांना दुर्लभ आहे त्या देवाला आम्ही एकदा बघितलं मग देव डायरेक्ट बघतो का? नाही. वेदांतानं काही कोटी आपल्या समोर मांडल्या. ऐका, काही गोष्टी प्रारब्ध साध्य असतात, काही गोष्टी त्या ठिकाणी प्रयत्न साध्य असतात, काही गोष्टी अधिकार साध्य असतात आणि काही गोष्टी मात्र कृपा साध्य असतात. काही गोष्टी प्रारब्ध साध्य आहेत. मनुष्य जन्म आपल्याला मिळाला, हा देह मिळाला, हा प्रारब्धाचा भाग आहे. आणि खरं सांगू, पुन्हा मनुष्य जन्म तुम्हाला आहे का? कोणी असं आहे की मला मनुष्य जन्म पुन्हा भेटेल? बरं, ते भेटेल जाऊ द्या, हा मनुष्य जन्म असाच टिकून राहील असं कोणी आहे का? मी मरणारच नाही, त्यानं हात वरती करावं, त्याला 10 रुपये बक्षीस आहे. नाही, हा प्रारब्धाचा भाग आहे. मनुष्य जन्म मिळाला, आता परत नाही. मिळाला ना, मग त्याला कळून घ्या. छोट्या छोट्या गोष्टीवर स्वतःचा जीव देऊ नका आणि छोट्या छोट्या गोष्टीवर स्वतः चुकीच्या गोष्टी करू नका. आताचं जे जनरेशन आहे ना, आताच्या जनरेशनला कीर्तनातून एवढंच सांगणार, नाही ती तरी तुम्ही आहात त्यांचे मायबाप, एवढंच सांगणार, आपल्या लेकरांना आहे ना 1 डिग्री कमी शिकवा. तुमचा पोरगा इंजिनियर नाही झाला तरी चालेल, तुमचा पोरगा डॉक्टर नाही झाला तरी चालेल, तुमचा पोरगा वकील नाही झाला तरी चालेल, पण जीवन जगत असताना आयुष्यात त्याच्या हातात एकदा तरुणपणामध्ये माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबरांचा गाथा द्या, चुकीचं पाऊल तो कधीच उचलणार नाही. आज शोकांतिका आहे याच भारतामध्ये आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये. जर आमच्या दाद्याला 2% जर कमी पडले आणि दिदीला 2% कमी पडले तर ते आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही. आत्महत्या करण्याकरिता प्रवृत्त होणारा हा जीव काय एवढा मनानं ढासाळलाय? काय काय कशामुळे आहे? काय कारण आहे? कारण फक्त एकच आहे, आमच्या लेकरांना आम्ही स्वाभिमानी बनवलं नाही आणि आमच्या लेकरांना आमची परंपरागत चालत आलेली रूढी परंपरा, आमचे देव, आमचे छत्रपती, आमचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, आमचे रामचंद्र प्रभू कधी समजवले? विचारा तुमच्या लेकराला घरी जाऊन आज. सांग बाळा, तुझा आदर्श कोण आहे? तो पटकन म्हणाल, माझा आदर्श अक्षय कुमार आहे, माझा आदर्श सलमान खान आहे, शाहरुख खान आहे. हे आदर्श आहे का आपले? आणि हे आदर्श आयुष्यात राहतील तर पोरं तुमच्या आत्महत्याच करतील. पोरांना भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या कथा सांगा, लेकरांना रामचंद्र प्रभू कोण आहे ते समजवा. अरे आपल्या छत्रपतींचा इतिहास सांगा. आत्मविश्वास मिळवण्याकरता इतिहासाची गरज आहे आणि इतिहास समजण्याकरता छत्रपती समजणं गरजेचं आहे. समजवा आपल्या लेकरांना. एवढ्या कमी वयामध्ये एवढी संकट आली, पण माझा राजा कधी डगमगला? कधी डगमगला? आणि त्याच भूमीत जन्माला आलेलो आहे आपण. ही पवित्र भूमी आहे. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. मग हे होतं काय? कारण एकच, कारण आपल्या लेकरांवर आता आपण त्या परंपरा, त्या कथा, तो विश्वास ह्या गोष्टी देत नाही. उलट या कीर्तन परंपरेतून आपल्या लेकरांना नाम लेतो. मला आनंद आहे. हे बघा, छोटे छोटे लेकरं बसलेले आहेत. आता हे समोर बसलेले बघा, हे छोटंसं कार्ट आहे. मला सांगा, याला कीर्तन कळत असेल का? सांगा ना, कळत असेल? ते अजूनही माझ्याकडे बघत नाही. त्याला कीर्तन कळत नाही, पण मला स्वाभिमान आहे, तो कीर्तनात येऊन बसलेला आहे. त्याला बोवा कोणी माहिती नाही, त्याला बोवा काय सांगतो घेणं देणं नाही, पण तो इथं येऊन बसला ना तरी त्याच्या मनावर विठ्ठल विठ्ठल भजन झाल्यानंतर ते परिणाम त्याच्या मनावर होत आहेत. म्हणजे आपल्या मनावर
त्या गोष्टी गिरवल्या जात आहेत. आणि सुसंस्काराची पोचपावती फक्त इथून आहे, बाकीच्या ठिकाणावरनं नाही. म्हणून पोरांना लेकरांना कीर्तनात आणत चला. मग एक मला मावशी म्हणे, बाबा ते पोर शांत बसत नाही, शांत नाही बसत असेल तर चॉकलेट सोबत आणत चाला. म्हणे बाबा जर ते शांत बसलं रडलंच नाही तर मग ते चॉकलेट काय करायचं, जाता जाता मला देऊन जायचं पण चॉकलेट घेऊन यायचं. पण लेकरांना आणत चला. का? इथेच तुम्हाला सुसंस्कार आहेत, बाकी अन्यत्र कुठे नाही. विठ्ठल विठ्ठल. मिळाला मनुष्य जन्म पण कळाला नाही, कळण्याकरता कीर्तन आहे. सांगू तुम्हाला, सोपं सांगतो पुढे चालतो. हाताला बोट किती, स्वर चालू राहू दे थोडस. थोडं वरती आहे ना, बस. हाताला बोट किती आणि बोटात हाड किती हे सांगण्याकरता विज्ञान आहे. पण त्याच हातानं टाळी वाजवली पाहिजे, दान धर्म केला पाहिजे हे सांगण्याकरता तुम्हाला कीर्तनाच्या मंडपातच यावं लागेल. माणसाने किती पैसा कमावा हे सांगण्याकरता अनेक लोक आहेत, पण पैसा कुठल्या रीतीनं कमवा, कुठल्या रीतीनं त्या ठिकाणी खर्च करावा हे समजवण्याकरता तुम्हाला गाथाच उघडावा लागेल. जोडोनिया धन उत्तम व्यवहार. मर्सडीज घेण्याकरता पैसा कुठून आणायचा हे सांगण्याकरता अनेक लोक आहेत, पण मर्सडीज घेतल्यानंतर त्या मर्सडीज मध्ये आपल्या मायबापाला बसवून महाराष्ट्राचा आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी पंढरपूरला समर्पित व्हावं हे सांगण्याकरता कीर्तनच लागेल. आणि म्हणून आपल्या लेकरांना कीर्तन परंपरेमध्ये आणणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मनावर परिवर्तन करणं गरजेचं आहे. सांगू बाबा, मी 5 वर्षाचा होतो, 10 वर्षाचा होतो जेव्हापासून कीर्तन करतो, म्हणजे 5वीला होतो. 10 वर्षाचा होतो तेव्हापासून कीर्तन करतोय. मला माहिती आहे पहिलं कीर्तन कुठं झालं संदीप बाबा, मला चांगलं आठवतंय. मी 18 वर्षाचं झाल्यानंतर माझं दुसरं कीर्तन कुठं झालं हेही मला चांगलं आठवतं. लग्न झाल्यानंतर 3रं कीर्तन कुठं झालं ते सुद्धा मला चांगलं आठवतं. लग्न झाल्यानंतर कीर्तन कुठं झालं, 18 वर्षाचं झाल्यानंतर कीर्तन कुठं झालं, 5-10 वर्षाचं होतो पहिलं कीर्तन कुठं झालं हे सर्व आठवतं. पण मला हे माहिती नाही की माझं शेवटचं कीर्तन कुठल्या गावात होणार आहे. आणि ते माहिती नाही म्हणून रोज फेटा बांधताना फक्त एकच अट्टहास नाही, एकच प्रार्थना माझ्या माऊली ज्ञानोबाराला असते, देवा काही होऊ दे, मी काही खूप मोठा ज्ञानी नाही, माझ्या श्रीगुरूंच्या मुखातून निघालेले उष्ट ते घेऊन या ठिकाणी या गावाला आलेलो आहे. बस देवा, माऊलीला एकच विनंती आहे, देवा एवढंच कर, आजच्या कीर्तनातून एका माणसाच्या मनावर जरी परिवर्तन झालं आणि त्यानं तुळशीची माळ घातली ना, माझ्या जीवनाचं सार्थक आहे, बाकी काही नको. कारण कीर्तन हे मनोरंजनाचं नाही, तर कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. लोक म्हणतात बाबा वा क्या बात आहे, मजा आलीच कीर्तनाला. हे काय मजेचं ठिकाण आहे का? हा, पुष्पा पुष्पा आहे का हे? हे काही मजा नाही, हे मनोरंजन नाही, हे परिवर्तन आहे. विठ्ठल आणि म्हणून प्रारब्धानं मनुष्य जन्म मिळाला, देह मिळाला, कुठल्या तरी एका देवाला समर्पित करा. मला एकाने विचारलं तुमची सर्वात जास्त श्रद्धा कोणावर, म्हटलं वारकरी जर असेल ना तर वारकरीची श्रद्धा फक्त कोणावर पाहिजे सांगतो. हनुमंतरायांची जर छाती फाडली तर मध्ये भगवान रामचंद्र प्रभू सीतामाई लक्ष्मणजीचं दर्शन होतं. तसं सांगू, वारकऱ्याची जर छाती फाडली ना दादा तर त्या छातीमध्ये फक्त छाती फाडल्यानंतर फक्त माऊली ज्ञानोबा आणि जगद्गुरु तुकोबाराचं दर्शन व्हावं एवढी त्याची निष्ठा पाहिजे. आणि तेव्हा मग तो देव आपल्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. मग तुझी चिंता त्यासी, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. त्या देवाला, त्या बाबाला तुम्ही तुमचा देव बनवा, तुमचा आदर्श बनवा. आणि सांगू, देवासोबत तुम्ही कुठलंही नातं जोडा, देवाला मान्य आहे. देवाला तुम्ही देव बनवा, देवाला मान्य आहे. देवाला तुम्ही मित्र बनवा, देवाला तुम्ही शत्रू बनवा, तरी त्या शत्रू करता देव आल्याशिवाय राहत. सांगू का जाता जाता, माणसाने एवढं पुण्य करायचं, एवढं पुण्य करायचं, एवढं पुण्य करायचं की माणसाला भेटण्याकरता देव आला पाहिजे. आणि नाही पुण्य जमलं ना मग एवढं पाप करा, एवढं पाप करा, एवढं पाप करा की देव त्या जीवाला मारण्याकरता सुद्धा देव आला पाहिजे. भेटायला आला तरी उद्धार आणि मारायला आला तरी, हे करायची गरज आहे. म्हणून देवाला काही समजा. एक मला म्हणे, मला आहे ना देव वगैरे आवडत नाही, म्हणजे नास्तिक आपण त्याला काय म्हणतो, काय म्हणतो त्याला, नास्तिक. नास्तिक नास्तिक नसतो. शास्त्रकाराने 12 दर्शनकार सांगितले, 6 आस्तिक आणि 6 नास्तिक.
नास्तिक म्हणजे काय? देव नाही मानत त्याला नास्तिक शास्त्रकार म्हणत नाही, पण आपल्या भाषेत आपण त्याला नास्तिक म्हणतो. एक म्हणे मी देव मानत नाही, हे जे समोर विठ्ठल दैवत आहे ना, मी याला देव मानत नाही. म्हटलं ठीक आहे, देव नको मानू, मित्र मान ना. काय मान? तू म्हणे देवाला मित्र बनवू शकतो. मग किती लोकांनी देवाला मित्र बनवला. बसा ना तुम्ही देवाजवळ आणि बोला देवाशी, भाऊ तू आजपासून माझा देव नाही बरं, माझा मित्र आहे. अरे देव जर दुसऱ्या करता कोणाची भक्ती बघून आणि कोणाची अडचण बघून जर देव त्याची बायको बनू शकतो, तर तुमचा मित्र नाही बनू शकत का? बसा ना देवासमोर आणि देवाला म्हणा, देवा तू आजपासून माझा कोण आहे? मित्र आहे. स्वर दे थोडस मला, कोण आहे? मित्र आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात संतांसारखा किंवा देवासारखा एक मित्र पाहिजे. काय होईल जर संतांसारखा आणि देवासारखा मित्र जर तुमच्या आयुष्यात असला ना, चुकीचं पाऊल तुम्ही कधीच उचलणार नाही. काय होईल संतांसारखा मित्र आणि देवासारखा मित्र असला तर? सांगू, ऐका. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मना सारिखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारिखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारिखा. फक्त त्या देवाला मित्र बनवा. म्हणजे कळतंय तुम्हाला माझं कीर्तन? बरं, मधून मधून टाळी वाजवत जा, कारण कीर्तनात टाळी आणि होय पातकाची होळी. पण काही काही एवढे खोडीदार असतात बाबा, ते तर वाजवत नाही पण बाजूला थांब रे थांब रे थांब रे, अरे नाही रे वाजू दे रे टाळी. सद्गुरू विठ्ठल बाबा घुले एक वाक्य सांगायचे. बाबा म्हणायचे, दादा दोघं हातांमध्ये अंतर एवढंच आहे. किती अंतर आहे? बोला बोला, किती अंतर आहे? एवढंच अंतर आहे. पण टाळी वाजवण्याकरता माणसाचं मन मोठं लागतं. अजून तुमचं मन मोठं होईना, शोकांतिक आहे, वाजवा ना टाळी एकदा. और आगे बताऊं, तालियां वो नहीं बजाते जिन्हें कोई गम है, तालियां तो वो बजाते हैं जिनके हाथों में दम है. आणि म्हणून टाळी वाजवली पाहिजे. देवाला मित्र बनवा, आपला सखा सोयरा बनवा. कारण सखा सोयरा देवाशी नातं जोडलं ना, बाकीचे नातेवाईक स्मशानापर्यंत आहे, पण अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. असा तो भगवान परमात्मा एकदा सिंहासनावर विराजमान झाला, आणि एकदा सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर आल्या याचकासी पुरे धनी. म्हणजे याचकाला आलेली प्रत्येक गोष्ट निवारण करण्याचं काम जो करतो त्याचं नाव देव आहे. मग त्या देवाचं नाव काय? विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. टाळी टाळी हा जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
बैसले सिंहासनी आल्या आल्या याचकासी पुरे धनी. आलेल्या प्रत्येक याचकाला नवस पूर्ण करण्याचं आणि आलेल्या याचकाच्या आयुष्यातलं संकट निवारण करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो देव आहे. ऐका, सुखात जो सोबत आहे त्याला जीव म्हणतात, पण दुःखात जो आपल्या सोबत आहे त्याला देव म्हणतात. दुःखात जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्या जवळ देव आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा महाभारतातलं युद्ध संपलन पुन्हा निघाले तर कोणती मातेनं देवाला एकच सांगितलं, देवा मला द्यायचं असेल ना तर एकच दे. काय दे? दुःख दे. काय दे? कारण माझ्याकडे जर दुःख असलं ना देवा तर मला दुःखात तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि नाहीतरी या जीवाचा स्वभाव आहे, तो सुखात असला की त्याला देव आठवत नाही, पण दुःखात असला की देव आठवल्याशिवाय. बघा तुम्ही गावाच्या बाहेर जर निघाला तू आणि दुसऱ्या, आता पूर्वीचा प्रवास म्हणजे पायी पायी प्रवास, या गावावरनं त्या गाव पायी पायी जायचं, आणि त्या नाल्यातून निघाला की ते चर्चा झालेली असते, या नाल्यात कोणतरी दिसतो म्हणे. आणि नाल्यात कोणी दिसतं असं म्हटलं की तर लगेच ते सुरू करतं, राम 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 राम. त्याला असं वाटतं इकडून येतं का तिकडून येतं का तिकडून येतं. काय अरे त्या भूताला सुद्धा भीती वाटते, तू एवढा मोठा भूत आहे ते काय यायचं तुझ्या पाठीमाग. राम राम. आणि गाव आलं की गावाला मग मी देवाच्या बापाचा बाप, मग सुरू होतो त्याचं तुम तो ठेर. नको नको नको, ते स्थान नाही, पण आहे तसं सुखात जो उभा राहतो त्याला देव म्हणतात. आणि देव एकदा तुमच्या आयुष्यात आला की देव जरी एका करता येत नसला तरी देव काय करतो, एकाच्या कैवाने, एकाच्या कैवाने, एकाच्या कैवाने, एकाच्या कैवाने, एकाच्या कैवाने, एकाच्या एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. देवा तुम्ही आल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही काय करतात या जगाला उपदेश म्हणतात. देव आल्यानंतर देव फक्त एका करता येत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा संभ्रम आहे. देव येताना सर्वांकरता येतो, निमित्त कोणा एकाचं साधतो, आणि त्या एकाकडे येत असताना मात्र उगवे बहुतांचे कोडे म्हणजे काय करतो, सर्वांच्या आयुष्यातली जी कोडे ते सोडवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो देव सोडवतो. तुमच्या आयुष्यातली कोड जर तुमच्याकडनं सुटली नाहीत ना तर त्या देवाला आपला समर्पित करा आणि देवापुढे ठेवा. देव ते कोड सोडवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यात जे आपल्याला जमत नाही ते देवापुढे संतांपुढे मांडण्याचा प्रयत्न करा. फक्त हार मानू नका. काय मानू नका?
आणि हारून जाऊ नका. माझ्याकडनं हे होत नाही, ते होत नाही. ठेवा देवा पुढं. तो देव तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. फक्त महत्वाचं आहे की त्या देवाकडे जात असताना, देवापुढे नतमस्तक होत असताना तुमचा भाव तसा असला पाहिजे. पण सांगू, आज शोकांतिक आहे. आम्ही देवापुढे नतमस्तक न होण्यामागचं कारण सर्वात मोठं जर काही असेल तर अजून आम्हाला आमचा देव कळाला नाही. कळाला असता तर देव आमच्या हृदयात राहिला असता. सांगू काय होतं बाबा, सध्या परिस्थिती आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा माझ्या समोर आहेत, पण मला परिचय म्हणून माफ करा. सध्या परिस्थिती आहे, पंढरपुराच्या दर्शनबारीमध्ये लोक 24 तास उभे राहतात दादा. आणि 24 तास त्या दर्शनबारीत उभे राहिले आणि भगवान पांडुरंगाच्या समोर गेलेत की दोघं हात जोडले, 2 हस्त 3रं मस्तक जोडून देवा पुढे गेलेत की 24 तास हे डोळे ज्या देवाला बघण्याकरता रात्रंदिवस उघडी ठेवलीत ना, देवा पुढे गेल्यानंतर ते डोळे ऑटोमॅटिक बंद झाल्याशिवाय राहत नाही. मग एकानं मला विचारलं असं का? कारण देव म्हणतो अजून तुझ्या डोळ्यानं मला बघण्याची तुझी पात्रता. कारण या दगडातल्या देवाला बघण्याकरता माणसातल्या देवाला तुला आता मारत 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 इथपर्यंत आला, मग मी तरी कसं प्रसन्न होणार आहे? देवाकडे जाताना तुमचा भाव कसा आहे हा महत्वाचा आहे. अहो, देवाच्या दर्शनाला जाताना लोक भांडतात, व मारामारी करतात. म्हणजे जीवातला देव सोडला आणि दगडातला देव बघण्याकरता तुम्ही जीवातल्या देवाला मारतायत, मग खरंच तो देव प्रसन्न होणार आहे का? खरं सांगू, माझ्या देवाला काही लागत नाही. माझ्या देवाला तुमच्याकडे असणारा स्वच्छ निर्मळ फक्त भाव लागतो. गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तू का. माझ्या देवाला काही लागत नाही. भावेन देवम कलया नरेंद्रा, धनेन कांता कपटेन शत्रू. भावानं देवाला वश करता येतं. मग नेमकं आम्ही कुठल्या देवाला शरण जायचं? कारण आता आमच्या समाजामध्ये आणि आमच्या धर्मामध्ये लोक आता मात्र त्या ठिकाणी किडे पाळू लागले, काड्या करू लागले. अरे तुम्हारे तो इतने देव है, कौन से देव के पास जाओगे? त्यांचं नाही चुकलं, चुकलं आपलंच. कोणत्या शास्त्रामध्ये कोणत्याच पुराणामध्ये असा उल्लेख नाही की देवाला दिवसावर वाटून दिलं. आपण वाटलं काही नाही देवाला दिवसावर. कीर्तनकार बऱ्याच वेळा कीर्तन सांगितलं, सोमवार आला की हा देव, मंगळवार आला की ती देवी, बुधवार आला की तो देव, गुरुवार आला की आहे ना माहिती. बरं, शोकांतिका ही आहे मंगेश बाबा, लोकांनी दिवसावर देव वाटले यात नवल नाही. लोकांनी देवाचे डिपार्टमेंट सुद्धा वाटून घेतले. आता सरकार निर्माण झालं ना, गृह खातं याच्याकडे, कृषी याच्याकडे, वित्त याच्याकडे, तसं देवाचे डिपार्टमेंट वाटून घेतले. बघा आता इथं तरुण पोरं पण आहे. बघा, तुम्हाला इच्छा झाली तर द्या मला थोडासा आवाज. इकडं ए पोरांनो, मला सांगा, तुम्हाला शाळेत जर पास व्हायचं असेल आणि डोकं चालावं असं वाटत असेल, विद्यादेवी प्रसन्न व्हावी, कुठल्या देवीची उपासना करायला पाहिजे? सरस्वती. तुम्ही शाळेतच जात नाही का? का तुमच्या गावची शाळा अजून बी बंद आहे? कुठल्या देवीची? सरस्वती देवीची. ऐका, ते नाही बोललेत पण ज्येष्ठ लोक बोललेत सरस्वती मातेचे. चला, जर तुम्हाला शक्ती पाहिजे असेल तर कुठल्या देवाकडे जायला पाहिजे? कोणाकडे? हनुमंतरायाकडे. ऐका, विद्या पाहिजे तर सरस्वती माता, शक्ती पाहिजे तर हनुमंतराय. का रे, पैसा पाहिजे असेल तर कुठल्या देवीची उपासना करायला पाहिजे? कोणाची? लक्ष्मीची. कोणी सांगितलं तुम्हाला? आणि पोरं सांग, एक पोरगा काल कीर्तन पण मुंबईला कीर्तन, लक्ष्मीची. म्हटलं तुला खरं सांग, घरच्यानं सांगितलं ना? अहो, आपण डिपार्टमेंटवर देव वाटून घेतले. आपले देव एवढे हलके नाही दादा. तुम्ही कुठल्याही देवाची उपासना करा, आपल्या देवाकडे त्या सर्व गोष्टी आहेत ज्या आपण वेगवेगळ्या देवांमध्ये सोडतो. चला, अमावस्या आली, कुबेर भंडारी. पुढे चालला तो. कुबेरातल्या देवाकडे पैसा आहे आणि बाकीचे देव ते गरीब आहे का? अजिबात नाही. तो भाव ठेवू नका. ऐका, देव जरी 33 कोटी असलेत, पण या देवांमागे जी शक्ती आहे ना ती एक आहे. हा काय? बोला पटकन, काय याचा गुणधर्म काय? तुमच्यापर्यंत आवाज देणं. हे रात्रीचं कीर्तन राहिलं असतं तर इथं फोकस राहिले असते. त्या फोकसचं काम काय? उजेड, प्रकाश देणं. फोकसचा गुणधर्म आणि त्याचा नाव वेगळे. प्रकाश देणं हा त्याचा गुणधर्म आहे आणि त्याचं नाव फोकस आहे. याचा गुणधर्म आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि याचं नाव माईक आहे. दोघांचे गुणधर्म आणि दोघांची नाव वेगवेगळी आहेत, पण या दोघांमागे जोडलेली शक्ती एक आहे, ती म्हणजे करंट आहे. तसं 33 कोटी देव जरी असलेत, पण या देवांमागे जी महाशक्ती आहे ना ती एक आहे. कुठल्याही देवाची उपासना करा, मनोभावनेनं करा, तो देव तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
तो भगवान विठ्ठल भगवान परमात्मा असो की मांगीर बाबा असो, विठ्ठल 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 आणि त्या देवाला शरण गेलं की देव स्वतः म्हणतो तुम्ही एक काम करा, काय? जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगत शरण मीची एको. याला त्याला शरण जाण्यापेक्षा एक काम करा, काय करा? मनवोनी शरण जावे, 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 मनवोनी शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार, मनवोनी शरण जावे, सर्व भावे काय होईल? तोहा उतरेल पार. एक जण मला म्हणे का हो, काही देव बैसलेले आहेत, काही देव झोपलेले आहेत, तुमचा देव उभा आहे. बरं उभा आहे तर उभा आहे, दोघं कमरेवर हात ठेवून उभा आहे, कारण काय? कारण माझा देव कमरेवर हात ठेवून उभा आहे, तुकोबर आहे. शास्त्रकारांनी अनेक कारण सांगितले, तुकोबर आहे म्हणतात. माझा देव कमरेवर हात ठेवून उभा आहे याचं पहिलं कारण आहे, कारण माझा देव थकला असेल, दमला असेल. कारण माझा देव म्हणजे पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येतात, तो देव म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा आहे. त्यानं लहानपणापासून अनेक दैत्यांना मारलं आणि तो देव कुठेतरी भागला असेल. तुम्ही शेतकरी आहात ना, शेतकरी जर शेतात काम करता करता भागला मायबाप, तर तो शिवीवर येतो आणि शेताच्या बांधेवर आल्यानंतर दोघं हात कमरेवर ठेवतो आणि श्वास मोकळा सोडतो. तसं तुकोबराय म्हणतात, माझा देव सुद्धा भागला असेल आणि म्हणून माझा देव कमरेवर हात ठेवून उभा आहे. दोन्ही हात ठेवून कटी, दोन्ही हात ठेवून कटी, उभा विवरेच्या तटी, उभा विवरेच्या तटी, हा कष्टरासी पाठी, कष्टरासी पाठी, भक्ती काजे विठ्ठला, भक्ती काजे विठ्ठला, भागलासी माय बाबा, भागलासी माय द्यावा, भागलासी माय बाबा, बहु श्रम केला केला केला. तुकोबाराय जसं म्हणतात तसं आता आम्हाला बी म्हणावं लागतं, भागलासी माय बाबा,
बहुश्रम केला खेपा. पहिलं कारण माझा देव भागला असेल म्हणून उभा आहे. आणि दुसरं कारण देव म्हणतो या संसार भवसागरातून जर तरायचं असेल ना तुम्ही माझ्याकडे या. काय होईल? भवसागर तरता कारे करीतसे चिंता. पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या त्याचे पायी घाला मिठी. त्या देवाच्या चरणावर मिठी घाला आणि एकदा देवाला समर्पित झालेत की उगवे बहुतांचे कोडे. आणि असा हा देव जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हा देव एका ठिकाणी नाही तर सर्व ठिकाणी आहे. आणि देवापासून आलेली शेवटची अनुभूती, शेवटचं चरण. दोई ठाई तुका, 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 दोई ठाई तुका. नाही पडो देत तुका, नाही पडो देत तुका, देव पैसल सिंहासनी, देव पैसल सिंहासनी. नाही पडाले तुका, नाही पडाले तुका, तुका. देव पैसल सिंहासनी, देव पैसल सिंहासनी. काही पडोने दे चुका, देव बैसले सिंहासनी, आलिया याचकासी पुरे धनी. असा देव आल्यानंतर तुमच्या आयुष्यातली सर्व विघ्न तो भगवान परमात्मा निवारण करत असतो. आज आपल्या गावात आलेला देव, त्या देवाला एवढंच सांगणं, देवा ज्या समाजानं तुझी सेवा केली या समाजाची दीर्घ यांची प्रगती अशीच होऊ दे. उत्तम उत्तम भरभराटी यांची होऊ दे. कोणाचा एक बंगला असेल तर त्याचे 2 होऊ दे, कोणाचे 2 असेल तर त्याचे 4 होऊ दे, कोणाची 10 एकर असेल तर त्याची 50 एकर होऊ दे, कोणाची 50 असेल तर त्याची 100 एकर होऊ दे. भगवान भला इन सबका करना, बस शुरुआत मुझसे करना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली. उभारिला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री षड्गुण ऐश्वर्य संपन्न भक्तवत्सल करुणावरून आलाय जगदाधार महाराष्ट्राचा आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्माच्या असीम कृपेनं आणि तुम्हा सर्व मायबापांच्या सहकार्यानं एक दिवसाचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव कीर्तन, या कीर्तनानिमित्त आज आपण या ठिकाणी सर्व एकत्र आलो. सर्वांना पुनश्च एकदा या समाजाकडनं, समस्त वारकरी संप्रदायाकडनं धन्यवाद. आज या कीर्तनाकरता ज्यांची प्रार्थना उपस्थिती अत्यंत महत्त्वाची, गोड अशी सुंदर चाल ज्यांनी गायली. आणि जशी माझी डावी बाजू भक्कम आहे तशी उजवी बाजू सुद्धा भक्कम आहे, आणि भक्कम आहे म्हणून कीर्तन सुद्धा भक्कम आहे. अशी सुंदर अशी गोड भजनी मंडळी या ठिकाणी आहेत. प्रार्थने उपस्थिती ज्यांची आमचे वैष्णव गुणीजन, परमार्थप्रेमी, परमसखा मित्र असणारे महाराष्ट्रातील एक नामवंत ख्यातनाम कीर्तनकार, तरुण कीर्तनकार, युवा कीर्तनकार संदीप महाराज या ठिकाणी आहेत, उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या बाजूला अत्यंत महत्वाची ज्यांची साथ आहे, सुंदर असा गोड आवाज आहे, निलेश महाराज काळे, बरोबर ना. देवानं एकदम म्हणजे देवासारखे समय सूचकता, देवासारखा प्रेझेन्स ऑफ माइंड कोणाला नाही. तुमचं आडनावच काळे दिलं म्हणजे कोणाची नजरच लागायला नको आपल्या गायनाला, नाही का. म्हणून निलेश महाराज या ठिकाणी उपस्थित, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. ज्येष्ठ श्रेष्ठ अनुयायी वारकरी संप्रदायाचे उपासक मंडळी माझ्यासमोर तुमच्याही चरणावर कोटी कोटी वंदन करतो. आपल्या गावाचे भूमिपुत्र आणि माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आमचे जीवाभावाचे परमार्थ प्रेमी, आणि सख्या भावापेक्षा आम्ही एकमेकाला जीव लावत नाही, फक्त कधी मधी भेटतो कारण शेवटी धावपडीचं जीवन आहे. असे आपल्या गावाचे भूमिपुत्र, महाराष्ट्रभर पखवाज वाजवण्याच्या बाबतीत आणि गोडव्याच्या बाबतीत नाद नाही करायचा त्या माणसाचा. असे आमचे ज्यांच्या नावातच सर्व काही आहे. मंगेश या नावातच यश आहे.
आणि मंगेश दादा म्हटल्यानंतर आमच्या कीर्तनात एवढंच म्हणावं लागतं, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. पण आमचा बसलेला मंगेश आहे नाही का. मंगेश दादा अत्यंत तोला मोलाची साथ दादांची या ठिकाणी. दादांना कोटी कोटी धन्यवाद. दोघंही चोपदार असतील, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. समस्त भजनी मंडळ तुम्ही सर्व आलेत, ज्ञानराज भजनी मंडळ तुम्हाला धन्यवाद. मगाशी ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली, महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, महाराजांचं नाव सागर महाराज, माफ करा मला नाव माहिती नाही. सागर महाराज या ठिकाणी आले. उशिरा का होईना, काही काही लोक उशिरा येत नाही, बरं संपलं म्हणे काला जायचं कीर्तनाला, पण त्यांचं मनाचं मोठेपणा ते आलेत. महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. चित्रीकरणाकरता जे आलेले आहेत, या समाजाकरता ना आपल्या मांगेर बाबाकरता मी घेऊन आलेलो माझ्याकडनं एक छोटासा प्रसाद, की मांगेर बाबाचा प्राणप्रतिष्ठा निमित्ताचं हे कीर्तन आयुष्यभर तुम्हाला भक्तिनाद या यूट्यूब चॅनलवर भेटेल. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आम्ही मुखानं देवाचा प्रचार प्रसार करतो, पण आज महाराष्ट्रभर सोशल मीडियानं देवाचा प्रचार प्रसार करावा, असं महाराष्ट्रातलं एक तोला मोलाचं यूट्यूब चॅनल. आणि फक्त चॅनल महत्वाचं नाही, तर त्या चॅनलचा मालक सुद्धा वारकरी असला पाहिजे. भगवंतावर अत्यंत श्रद्धा आणि अत्यंत जीवाडण प्रेम असणारे आमचे शेअरभक्त परायण रोहन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सर्वात जोरदार टाळ्या एकदा त्या दादा करता वाजव, आमच्या साऊंडवाल्याकडे. हा दादा, मी गावाला गेलो ना, मला नाश्ता काय भेटेल, जेवण काय भेटेल याची अजिबात चिंता नसते. फक्त त्या गावात साऊंड सिस्टीम कशी भेटेल याची मात्र चिंता असते. तर तोला मोलाची साथ आमच्या प्रसाद दादांची या ठिकाणी. दादांना कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही सर्व आले, महिला मंडळ आल्या देव्या कीर्तना करता, जे पुरुष आले ते देव, जे घरी बसून ऐकत असतील ते महादेव, आणि जे झोपून गेले ते भद्रा मारुती. या सर्वांच्या चरणावर पुन्हा एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.